शेकडेवारी मधला शेवटचा भाग यातला प्रकार 5वा पाहणार आहोत। एका परीक्षेत 40% विद्यार्थी इंग्रजी विषयात नापास झालेले व 20% विद्यार्थी विज्ञानात नापास झालेले आणि 10% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले। तर या परीक्षेत दोन्ही विषयात किती टक्के विद्यार्थी पास झाले? तर आपण इथं एकूण किती विद्यार्थी नापास झाले हे पहिल्यांदा काढूया, त्यानंतर आपल्याला 5 विद्यार्थी काढता येतात। एकूण नापास विद्यार्थी, तर एकूण नापास विद्यार्थी काढताना इंग्रजी विषयातील नापास अधिक विज्ञान विषयातील नापास वजा दोन्ही विषयातील नापास करायचा आहे। इंग्रजी विषयातील नापास आहेत 40%, विज्ञान विषयातील नापास आहेत 20% वजा दोन्ही विषयात नापास आहेत 10%। तर 40 आणि 20 60 आणि 10 60 मधून 10 गेले 50। एकूण नापास विद्यार्थी 50% आहेत। तर एकूण 5 विद्यार्थी किती असणार? मग एकूण 5 किंवा दोन्ही विषयात 5, दोन्ही विषयात 5 विद्यार्थी 100% पैकी 50% विद्यार्थी एकूण नापास विद्यार्थी आहेत। तर दोन्ही विषयात 5 विद्यार्थी किती आहेत? मग 50%। अजून एक तशाच प्रकारचं गणित सोडवूया। इतिहास नापास 35%, गणित नापास 25% आणि दोन्ही विषय नापास 15%। तर या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले? या ठिकाणी इतिहास नापास, गणित नापास आणि दोन्ही विषय नापास टक्केवारी दिलेली आहे। तर एकूण नापास विद्यार्थी आपण काढू शकतोय मगाच्या सारखंच, एकूण नापास विद्यार्थी कसं काढायचं? तर स्वतंत्र दिलेल्या विषयांची बेरीज करायची आणि दोन्ही विषयात नापास असणारे त्यातून वजा करायचे, म्हणजे 35% अधिक 25% वजा 15%। तर 5 5 10 4 1 3 2 5 1 60, 60 वजा 15 तर 45 येते। 60 वजा 15 45। एकूण नापास विद्यार्थी किती आहेत? 45%। आता एकूण 5 विद्यार्थी आपण काढूया। एकूण उत्तीर्ण विद्यार्थी आपल्याला काढायला सांगितलेलं आहे। एकूण उत्तीर्ण विद्यार्थी किती टक्के पैकी आहेत? 100% पैकी। 100% पैकी 45% नापास आहेत, म्हणजे 55% विद्यार्थी पास आहेत। याच प्रकारातलं तिसरं गणित बघूया। विज्ञान 75% पास, इंग्रजी 70% पास आणि दोन्ही विषय 65% पास। तर एकूण नापास किती? ह्याच्यावर आपण पास दिलेलं आहे, ह्याच्यावर आपण एकूण 5 विद्यार्थी काढू शकतो। एकूण 5 विद्यार्थी किती आहेत बघूया। एकूण 5 विद्यार्थी कसं काढायचं? स्वतंत्र विषयामध्ये असणाऱ्यांची बेरीज करायची आणि दोन्ही विषय जिथे दिलेले आहेत ती टक्केवारी त्यातनं वजा करायची। 75 अधिक 70 वजा 65 किती येते? 75 आणि 70, 70 आणि 70 140 आणि 5 145 वजा 65, 145 वजा 65। 5 5 गेले 0 आणि 14 6 गेले 8। म्हणजे एकूण 5 विद्यार्थी 80% आहेत। परंतु आपल्याला काढायला काय सांगितलेलं आहे? तर एकूण नापास विद्यार्थी किती? आता टक्केवारी 100 पैकी असते, 100 पैकी 80 जर पास असतील तर एकूण नापास किती असणार आहेत? 20% विद्यार्थी। एकूण नापास बरोबर 20%। ग्रह विज्ञान 60% पास, ग्रहरचनाशास्त्र 70% पास आणि दोन्ही विषय नापास आहेत 25%। तर या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी नापास झाले असे दिलेले। आता इथं 60% पास 70% पास दिलेलं आहे
आणि इथं 25% नापास दिलेला आहे दोन्ही विषयामध्ये. जर दोन्ही विषयात 25% विद्यार्थी नापास असतील तर दोन्ही विषयात 75% विद्यार्थी पास आहेत, हे त्याच्यावरून आपल्याला समजतंय. तर ह्या परीक्षेत किती विद्यार्थी नापास झाले म्हणलेलं. आता इथं आपल्याला पास 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 भेटलं, इथं 75% पास आहेत, 25% नापास. म्हणजे त्याच्यावर आपण एकूण किती टक्के विद्यार्थी पास आहेत ते काढू शकतोय, त्यानंतर एकूण किती टक्के विद्यार्थी नापास आहे ते काढू शकतो. आता एकूण किती विद्यार्थी पास झाले ते काढूया. एकूण पास विद्यार्थी काय करायचं आहे, स्वतंत्र स्वतंत्र विषय दिलेले आहेत त्यांची करायची बेरीज, आणि एकूण पास किती आहेत 75, तर ते 75 त्यांच्यातून वजा करायचं आहे. 60 आणि 70 130 वजा 75, 130 वजा 75. 10 मधून 5 गेले 5, 12तून 7 गेले 7 आणि 5 12 म्हणजे 55. तर एकूण 55% विद्यार्थी पास आहेत. म्हणजे आपल्याला विचारले काय, नापास विद्यार्थी. एकूण नापास विद्यार्थी जर 100 पैकी 55% पास असतील तर किती टक्के विद्यार्थी नापास होतील. मग 100 मधून जर 55 वजा केलं तर तिथं राहते 45, म्हणजे 45% विद्यार्थी नापास झालेले आहेत. 5वं उदाहरण बघा. ह्यातलं हे थोडस वेगळं गणित आहे. इथं 3000 विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत ते सांगितलेलं आहे, आणि 3000 विद्यार्थी पास झालेले, तर एकूण विद्यार्थी विचारलेले आहे. इंग्रजीमध्ये 70% विद्यार्थी पास झालेले आहेत, गणितामध्ये 65% विद्यार्थी पास, आणि दोन्ही विषयामध्ये नापास आहेत 25%. म्हणजे दोन्ही विषयात पास किती होत आहेत, दोन्ही विषयात पास 75% विद्यार्थी होतात, कारण इथं दोन्ही विषयात नापास दिले. आता इथं पास पास आणि इथला आपण दोन्ही विषयातलं पास काढलं, त्याच्यावर आपण एकूण पास विद्यार्थी काढू शकतोय. आणि पास विद्यार्थी किती आहेत 3000, टक्केवारीमध्ये आपण किती आहे ते काढू शकतो, आणि प्रत्यक्षात ह्यांनी इथं 3000 दिलेले आहेत. तर एकूण पास विद्यार्थी बघूया किती आहेत. एकूण पास विद्यार्थी, तर त्यामध्ये स्वतंत्र स्वतंत्र विषयांची बेरीज 70 आणि 65, आणि त्यातून दोन्ही विषयात जे पास आहेत त्यांची वजाबाकी करायची आहे. 135 वजा 75, 135 वजा 75, 0 13 6, 5 5 गेले 0, आणि 7 6 13 म्हणजे 60. 60% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परंतु प्रत्यक्षात किती विद्यार्थी उत्तीर्ण झालेत, 3000 विद्यार्थी पास झाले. म्हणजे हे 60% म्हणजे हे 3000 विद्यार्थी आहेत. 60% म्हणजेच 3000 विद्यार्थी आहेत. तर आपल्याला विचारलंय काय, एकूण विद्यार्थी. हे 60% 3000 आहेत, म्हणजे एकूण विद्यार्थी किती असणार आहेत 100%. मग आपल्याला तेच काढायचं आहे. तर 100% बरोबर आपण इथं x ठेवूया. आता काय करायचं, इथं तिरकस गुणाकार करून x ची किंमत काढायची आहे. 3000 गुणिले 100, आणि हे 60चा आणि 100चा गुणाकार नंतर 60चं पक्षांतर होतंय 60. तर 0 ला 0 कॅन्सल झाला. 6 1 6, 6 5 30, आणि 6 0 0. तर x बरोबर 5 1 5, आणि हे वरचे 3 0. म्हणजे तर त्या परीक्षेस एकूण 5000 विद्यार्थी बसलेले होते. पुढलं उदाहरण पाहूया. एका गावात मराठी जाणणारे 82%, हिंदी जाणणारे 76% लोक असून दोन्ही भाषा जाणणारे 2244 लोक आहेत. जर त्या गावात दोन्ही भाषा न जाणणारे 8% लोक असतील तर त्या गावची लोकसंख्या किती. आता दोन्ही भाषा न जाणणारे 8% लोक आहेत,
म्हणजे दोन्ही भाषा जाणणारे 92% होणार. दोन्ही भाषा जाणणारे लोक आहेत 92%. आता आपण एकूण दोन्ही भाषा जाणणारे लोक काढूया. एकूण दोन्ही भाषा जाणणारे काय येणार? मराठी विषय स्वतंत्र, हिंदी विषय स्वतंत्र, ह्यांची बेरीज आणि दोन्ही भाषा जाणणारे 92, त्यातून वजा करायचा आहे. मराठी विषय आहे 82% लोक मराठी विषय ओळखतात. त्यानंतर 76% लोक हिंदी विषय आणि वजा हे दोन्ही भाषा जाणणारे 92, त्यातून वजा करायचं आहे. तर हे 158 वजा 92 होतोय. म्हणजेच ह्याचे वजा बाकी येते 66. 66% लोकांना दोन्ही भाषा येते. परंतु प्रत्यक्षात दोन्ही भाषा बोलणाऱ्याची संख्या दिलेली आहे 2244. म्हणजे हे 66% म्हणजे 2244 लोक आहेत. आणि आपल्याला विचारले तर त्या गावची लोकसंख्या किती? संपूर्ण लोकसंख्या म्हणजे 100% असणार. हे फक्त दोन्ही भाषा ओळखणारे, दोन्ही भाषा जाणणारे 66% लोक आहेत. आणि आपल्याला काढायचं आहे 100% लोक. तर आपण इथं 100% म्हणजे x असं लिहूया. आणि इथं काय करायचं आहे? तिरकस गुणाकार करायचा. 100 इथं टक्केला टक्के कॅन्सल झाले आता, म्हणजे 66 आणि 100 आहे. तर 100चा 2244 बरोबर गुणाकार करायचा आणि 66चा x बरोबर. आणि नंतर ह्या 66चं पक्षांतर होतंय. म्हणजे कसं होतंय? 2244 गुणिले 100 छेद 66. x इकडे गुणाकारात असते 66 बरोबर, ते 66 तिकडे गेल्यानंतर भागाकार होते 3400, 3400. तर एकूण त्या गावची लोकसंख्या आहे 3400 आणि त्यापैकी 66% म्हणजे 2244 लोक दोन्ही भाषा जाणतात. प्रकार 6व्या मधील पहिलं उदाहरण पाहूया. रामूला एका परीक्षेत 32% गुण मिळाल्याने तो 12 गुणांनी नापास झालेला आहे. तर रघु त्याच परीक्षेत 26% गुण मिळवून 30 गुणांनी नापास झाला. तर परीक्षा एकूण किती गुणाची होती? दोन्ही विद्यार्थी नापास झालेले आहेत. त्यावेळी गुणांचा फरक बघायचा. त्या दोघांचा गुणांचा फरक गुणिले 100 आणि टक्क्यांमधील फरक. ज्यावेळी दोन्ही पण विद्यार्थी नापास झालेले असतात त्यावेळी गुणातील फरक घ्यायचा आहे, गुणांचा फरक. आणि एखादा किंवा दोन्ही विद्यार्थी पास झालेले आहेत तरी सुद्धा गुणांचा फरकच घ्यायचा. आणि एक विद्यार्थी पास आणि एक विद्यार्थी नापास झाला तर गुणांची बेरीज करायची. ते आपण पुढल्या उदाहरणात बघूया. आता हे बघा, फक्त दोन्ही विद्यार्थी नापास झालेले आहेत. गुणांचा फरक किती आहे? एकाला आहेत 12 गुणांना नापास आणि एक 30. म्हणजे 30 मधून जर 12 गेले 18. गुणातला फरक आहे 18 गुणिले 100 छेद टक्क्यामधील फरक किती आहे? एकाला आहे 32% आणि एकाला आहे 26%. म्हणजे टक्क्यातला फरक आहे 6. 6 × 6 6 त्रिक 18 आणि 100 त्रिक 300. म्हणजे परीक्षा एकूण 300 गुणांची होती. इथं काय करायचं आहे? हे दोन्ही विद्यार्थी ज्यावेळी पास असतील किंवा नापास असतील त्यावेळेला वर गुणांचा फरक गुणिले 100 आणि छेदामध्ये टक्क्यातील फरक घ्यायचा. दुसरं उदाहरण बघा. रामू एका परीक्षेत 30% गुण मिळवून 36 गुणांनी नापास झाला. तर विजू त्याच परीक्षेत 36% गुण मिळवून पास होण्यासाठी आवश्यक गुणापेक्षा 12 गुण जास्त मिळवतो. तर परीक्षा किती गुणांची होती व पास होण्यासाठी किमान किती गुण होते? आता इथे एक विद्यार्थी पास आहे, एक पास व एक नापास आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं ज्यावेळी दोन्ही पास असतील किंवा दोन्ही नापास असतील त्यावेळी वर काय घ्यायचं आहे? गुणातील फरक. एकूण गुण काढण्यासाठी गुणांचा फरक वर घ्यायचा आहे. पण ज्यावेळी एक विद्यार्थी पास आणि एक नापास असेल त्यावेळी गुणांची बेरीज करायची आहे. गुणांची बेरीज गुणिले
100 आणि खाली टक्क्यातील फरकच राहणार आहे, जे टक्के दिलेले आहेत त्यातील फरक. ह्या सूत्रानुसार आपण एकूण गुण काढू शकतो. दोनच सूत्र आहेत. पहिलं सूत्र काय, ज्यावेळी दोन्ही विद्यार्थी पास असतील किंवा नापास असतील त्यावेळी वर गुणांचा फरक घ्यायचा आहे, आणि ज्यावेळेस एक पास एक नापास असेल त्यावेळी गुणांची बेरीज करायची आहे. करूया आता गुणांची बेरीज करूया. पहिल्यांदा गुण मिळून 36 गुणांनी नापास झालेला आहे, म्हणजे 36 अधिक इकडे किती आहेत, 12 गुणापेक्षा 12 गुण जास्त मिळवतो म्हणजे 12, हे गुणुले 100 छेद टक्क्यांमधील फरक किती आहे, टक्क्यांमधील या ठिकाणी आहे 30% आणि या ठिकाणी आहे 36%, म्हणजे टक्क्यांमधील फरक आहे 6%. तर 36 आणि 12 झाले 48 गुणुले 100 छेद 6, म्हणजे 6 8 48 आणि 8 गुणुले 100 800. तर परीक्षा 800 गुणांची होती. एकूण परीक्षेतील गुण, परीक्षेतील एकूण गुण आहेत 800 गुणांची होती. तर आपल्याला दुसरा प्रश्न काय विचारलेला आहे, पास होण्यासाठी किमान किती गुण होते, पास होण्यासाठी किती गुणांची मर्यादा असते. जसं आपण आपल्या विषयांमध्ये 35 ला पास म्हणतो ना, 100 पैकी 35 पेक्षा जास्त पडले तर पास, तशी परीक्षा किती किमान किती गुणांची होती. तर रामू बघा ह्याच्यावरून त्याचं उत्तर काढता येते. रामू एका परीक्षेत 30% गुण मिळवून 36 गुणांनी नापास झाला, म्हणजे त्याला 36 गुण पास होण्यासाठी कमी पडलेले आहेत. म्हणजे आपण ह्या 800चे 30% काढायचे आणि त्याच्यामध्ये ते 36 मिसळायचे आहेत. तर 30% म्हणजे 30 गुणिले 100 आणि ते काढायचे आहेत 800चे, आणि ह्याच्यामध्ये अधिक 36 केल्यानंतर जे उत्तर येणार आहे तेवढ्या मार्काला पासची अट होती, म्हणजे किमान पास होण्यासाठी तेवढे गुण आवश्यक होते. 100 ना 7 2 म्हणजे ती परीक्षा 276 मार्क पडल्यानंतर उत्तीर्ण त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होता, आणि ती परीक्षा होती 800 मार्कापैकी. प्रकार 7व्यातलं पहिलं गणित बघूया. रमेश भाऊ आपल्या पगाराच्या 13% किराणा मालावर, 9% मुलांच्या शिक्षणावर, 5% मनोरंजनावर आणि 5% इतर बाबींवर खर्च करतात. तेव्हा त्यांच्याकडे 4080 रुपये शिल्लक राहतात. तर त्यांचा एकूण पगार किती. तर हे गणित दोन प्रकारे सोडवता येते. एक, त्यांचा एकूण पगार x मानून आणि सूत्रानुसार. तर सूत्र काय आहे तेच, जे ते x मानून जे उत्तर येणार आहे ते सूत्राने येणार आहे. तर सूत्र आहे की एकूण जे शिल्लक रुपये राहिलेले आहेत त्या शिल्लक रुपयांना 100 ने गुणायचं आहे, आणि जे एकूण खर्च केलेले टक्के आहेत ते टक्के 100 मधून वजा करायचे आहेत. एकूण खर्च तर या सूत्रामध्ये किमती भरूया आणि एकूण पगाराला x मानून सुद्धा ते उदाहरण सोडवूया आपण. शिल्लक रुपये आहेत 4080 रुपये गुणिले 100 वजा एकूण खर्च आहे 13% आणि 9%, 22 आणि 5 27% आणि 5 32%. म्हणजेच हे पुढे होणार आहे 4080 आणि इथले 2 शून्य म्हणजे 4,08,000 भागिले 100 मधून 32 गेले 68 राहील. तर ह्याचं उत्तर येतंय 6,000 रुपये. म्हणजे त्यांचा एकूण पगार होता 6,000 रुपये. आता आपण त्यांचा पगार x मानून करूया. रमेश भाऊंचा पगार x आहे असे मान. तर x आहे असं मान. तर त्यांनी त्या पगाराच्या 13% किराणा मालावर खर्च केला, म्हणजे 13x छेद 100. 13% म्हणजे कसं असं येणार, आणि हे x पगारातले 13%. आपण पगार x मानलेलं आहे, म्हणजे x इथं छेद असताना आणि ह्याचा छेद 1 येणार, म्हणजे 13 गुणिले x 13x आणि खाली 100 1 100 हे डायरेक्ट मानलेलं आहे. 13x छेद 100% अधिक 9% मुलांच्या शिक्षणावर, म्हणजे 9x छेद 100 अधिक 5% मनोरंजनावर, म्हणजे 5x छेद
100 अधिक 5% पुन्हा इतर बाबींवर खर्च केला तरी किती रुपये शिल्लक राहिले त्यांच्याकडे? 4080 रुपये शिल्लक राहिले आणि एकूण त्यांचा पगार आहे 100 रुपये. बरोबर, आपण 100 लिहूया. हे सगळे पैसे मिळून त्यांचा पगार होतो. तर आता हे सोडवूया. 13x 9x 5x आणि 5x 32x होते. आपण मगाशी बघितलं छेद समान आहे चौघांचा. 32x छेद 100 अधिक 4080 बरोबर x. तर ह्या 4080चं पक्षांतर करूया. म्हणजे बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाणार. बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर जे अधिकचं चिन्ह आहे इथं ते वजा होणार. म्हणजे अधिक 4080 आहे ते वजा 4080 होणार. आता ह्या 100चं पक्षांतर करूया. 100 ह्या ठिकाणी 32x बरोबर भागाकारामध्ये आहे. तिकडे गेल्यानंतर गुणाकार होणार आहे. म्हणजे 32x बरोबर हा जो 100 जातोय तो त्या दोघांना गुणाकार करणार आहे. x वजा 4080 ह्या दोघांना 100 गुणवले आहे. तर 100 न गुणूया त्यांना. 32x बरोबर 100 गुणुले x 100x आहे आणि 100 गुणुले वजा 4080 तर त्याचे येतंय 4,08,000. हे 2 शून्य पुढे जोडले 4080 वरती. आता हे 100x इकडे पक्षांतर करू म्हणजे 32x वजा 100x होणार. कारण इथं अधिक 100x आहे आणि बरोबर राहते तिकडे वजा 4,08,000. तर इथे येते वजा 68x. इथं अधिक चिन्ह इथं वजा चिन्ह आहे. 100 मधून 32 गेले 68 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आणि इकडे राहते वजा 4,08,000. तर वजाला वजा चिन्ह कॅन्सल झालं. x बरोबर 4,08,000 भागिले 68 बरोबर त्यांचा भागाकार येतोय 6,000. म्हणजे तर त्यांचा पगार 6,000 रुपये एवढा होता. प्रकार 7व्या मधील दुसरं गणित बघा. एक व्यक्ती आपल्या पगाराच्या 20% घर भाडे त्यानंतर उर्वरित रकमेच्या 12% किराणा मालावर व त्यानंतर उर्वरित रकमेच्या 8% प्रवासावर खर्च करतो तेव्हा त्याच्याकडे 32,384 रुपये उरतात. तर त्याचा पगार किती? बघा मगाच्या गणितामध्ये आणि ह्या गणितामध्ये खूप अंतर आहे. मगाशी एकाच पगारापैकी टक्केवारी खर्च केली जात होती परंतु इथं पहिल्यांदा 20% खर्च केल्यानंतर शिल्लक जे 80% पगार राहतोय त्यातून 12% खर्च केला जातो. पुन्हा त्यातनं उरलेल्यावर 8% खर्च केला जातोय. बघा इथं काय करायचं आहे. जो पहिला पगार आहे पहिला जो खर्च आहे 20% घर भाडे 20% ह्याला म्हणायचं आहे ए. त्यानंतर किराणा मालावर किती खर्च आहे 12% त्याला म्हणायचं बी. आणि प्रवासावर खर्च आहे 8% याला म्हणायचं सी. शिल्लक रुपये गुणुले 100 छेद. आता इथं काय करायचं पहिला खर्च वजा करायचा 100 मधून 100 वजा ए गुणुले 100 छेद 100 वजा बी म्हणजे दुसरा खर्च वजा करायचा गुणुले 100 छेद 100 वजा सी. कारण प्रत्येक वेळी वेगळा खर्च केला गेलेला आहे त्यामुळे या ठिकाणी स्वतंत्रपणे आपण वजाबाकी करत होतो. मगाशी आपण एकत्रित त्यांची बेरीज करून खाली छेदस्थानी एकूण खर्चाची वजाबाकी करत. तर शिल्लक रुपये किती आहेत 32,384 रुपये. 32,384 गुणुले 100 वजा पहिल्यांदा वजा केलं 100 वजा ए केलं डायरेक्ट करूया. इथे येते 80 गुणुले 100 वजा बी 100 छेद 100 वजा बी. तर 100 मधून 12 गेले 90 88 गुणुले 100 वजा 8 100 छेद 100 वजा 8 म्हणजे 92. आता हे सगळं सोडवून घेऊया म्हणजे ह्या सगळ्यांचा गुणाकार येतोय 50,000.
प्रकार 8व्या मधील पुढचं पहिलं गणित बघूया. एका वर्तुळाची त्रिज्या 15% वाढल्यास त्याचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल. वर्तुळाची त्रिज्या जर काही टक्क्याने वाढली तर त्याचं क्षेत्रफळ 2x अधिक x वर्ग छेद 100% वाढते. आणि वर्तुळाची त्रिज्या जर कमी झाली काही टक्क्यांनी तर ह्या ठिकाणी जे अधिकचं चिन्ह आहे ते फक्त तिथं वजा द्यायचं. 2x वजा x वर्ग छेद 100% कमी होईल. तर आता इथं वाढलेलं गणित दिलेलं आहे. एका वर्तुळाची त्रिज्या 15% वाढलेली आहे. तर x म्हणजे जे इथं टक्के दिलेले ते टक्के घ्यायचे आहेत. तर 2x आहे म्हणजे 2 गुणिले 15 इथे येणार 30 अधिक या ठिकाणी x चा वर्ग आहे म्हणजे 15चा वर्ग छेद 100 म्हणजेच 30 अधिक 15चा वर्ग घेऊया 225 छेद 100. 30 अधिक तर 225 छेद 100 हा पूर्णांक आपण दशांश मध्ये लिहू शकतो. खाली 2 शून्य आहेत म्हणजे वर उत्तराच्या तिथं दोन अंक शेवटी सोडून दशांश चिन्ह द्यायचं म्हणजे 2.25. तर 30 अधिक 2.25 म्हणजे 32.25% त्याचे क्षेत्रफळ वाढेल जर त्याची त्रिज्या 15% वाढवली तर. हे लक्षातच ठेवायचं आहे. काही टक्क्यांनी त्रिज्या वाढली तर 2x अधिक x वर्ग छेद 100 आणि त्रिज्या कमी झाली तर 2x वजा x वर्ग छेद 100 हे सूत्र त्या ठिकाणी ठेवायचं आहे. एका वर्तुळाची त्रिज्या 12% कमी झाली तर त्याचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी कमी होईल. मगाच्या उदाहरणामध्ये मी सांगितलं होतं 2x वजा x वर्ग छेद 100% क्षेत्रफळ कमी होईल कारण त्याची त्रिज्या कमी झालेली आहे. ह्याच्यामध्ये भरूया किमती 2 गुणिले x आहे म्हणजे 2 गुणिले 12 म्हणजेच येणार इथं 24 वजा 12चा वर्ग आहे 144 छेद 100. 144 छेद 100 म्हणजेच 1.44. तर 24 मधून 1.44 वजा केलं तर 24 1.44 वजा करूया म्हणजे इथं आहे 10. 10 मधून 4 गेले 6 तर 9 राहिले इथं 3 झाले. 9तून 4 गेले 5 3तून 1 गेला 2 आणि हे 2 म्हणजे 22.56% क्षेत्रफळ कमी होईल. शेकडेवारी या प्रकरणातील आणखी काही महत्वपूर्ण उदाहरण आपण बघूया. पहिलं उदाहरण आहे 23/36 म्हणजे किती टक्के. 23/36 म्हणजे 1% असं आपण मानूया. तर या ठिकाणी x बरोबर 100चा भागाकार आहे. 100 जर इकडे गेलं तर गुणाकार होणार म्हणजे 23/36 गुणिले 100 बरोबर x राहणार आहे. या ठिकाणी काटछाट करूया. बेक बे 16 आणि इथे येणार 50. त्यानंतर 92 18 इथे येणार आहे 25. 25 गुणिले 23 छेद 25 गुणिले 23 छेद 9 राहिलेला इथं 25 आणि 23 आणि हे 9. तर 25 गुणिले 23 चा गुणाकार करूया. 25 त्रिक 75 हातचे आले 7. 25 दुनी 50 आणि 7 57 भागिले 9. आता याचं पॉइंट मध्ये उत्तर येणार आहे. 9 न भागूया 57 ला. 9 सक्की 54 3 उरले 35 झालं. 9 त्रिक 27 35 मधून 27 गेले 27 8 उरले 80 झालं. 9/72 8 उरले 9/72 म्हणजेच 23/36 म्हणजेच किती टक्के 63.88%. दुसरं उदाहरण आहे 0.009 म्हणजे किती टक्के. 0.009 म्हणजे 100%.
तर हे 100 इकडे येणार म्हणजे गुणाकार होणार 0.009 गुणिले 100 म्हणजे 100 किती येते 900 आणि दशांश चिन्ह किती घरांच्या नंतर आहे 1 2 3 म्हणजे इथे सुद्धा 1 2 3 म्हणजे 0.900 किंवा 0.9 हे त्याचं उत्तर येते. पुढलं उदाहरण बघा तिसरं 6.5 लिटरचे किती टक्के म्हणजे 130 मिली. इथं दिलेलं एका बाजूला दिलेलं आहे लिटर आणि विचारलेलं आहे मिली मध्ये म्हणजे आपल्याला एकक समान करावे लागतील. तर 6.5 लिटर म्हणजे 6 लिटर आणि अर्धा लिटर म्हणजे एकूण होते 6500 मिली. आता प्रश्न असा झाला 6500 मिलीचे किती टक्के 6500 मिलीचे किती टक्के विचारले त्याला आपण 100 धरूया. 6500 मिलीचे 100% म्हणजे 130 मिली. तर हे 100चं पक्षांतर होणार 6500 गुणिले 100 म्हणजे 6500 x बरोबर 130 गुणिले 100 म्हणजेच 13 आणि 13 वरती हे 3 शून्य 13,000 आणि इकडं आहे 6500 x. तर 6500 आणि x ह्या दोघांमध्ये गुणाकाराची क्रिया आहे. 6500चं पक्षांतर करूया इथं x राहिलं x बरोबर 13,000 भागिले 6500 शेवटच्या 2 शून्याला 2 शून्य गेले आणि 65 दुनी 130 म्हणजे उत्तर येते 2%. 6.5 लिटरचे 2% म्हणजेच 130 मिली. पुढला चौथा प्रश्न आहे 2 मेट्रिक टनाचे किती टक्के म्हणजे 40 क्विंटल. तर 1 मेट्रिक टन म्हणजे किती असते 1 मेट्रिक टन बरोबर 10 क्विंटल. 2 मेट्रिक टन बरोबर किती होणार मग 20 क्विंटल 20 क्विंटल. या ठिकाणी एकीकडे क्विंटल मध्ये दिलता आणि एकीकडे मेट्रिक टनामध्ये. मग 2 मेट्रिक टन बरोबर 20 क्विंटल. आता प्रश्न काय होणार 20 क्विंटलचे किती टक्के म्हणजे 40 क्विंटल. 20 क्विंटलचे म्हणले तर गुणाकार किती टक्के म्हणजे 40 क्विंटल. तर हे 100चं पक्षांतर होणार इकडे 20 गुणिले 100 राहणार तिकडे गेल्यानंतर 100चा गुणाकार होणार तर 100 मधले 2 शून्य आणि हा 1 शून्य आणि 4 1 4 म्हणजे तिकडे येणार 1 2 3 4000. तर आता 20 जाणार पुन्हा तिकडे 20चा 100 बरोबर गुणाकार आहे आपल्याला 100 ची किंमत काढायची 20 ला तिकडे पाठवलं तर 4000 भागिले 20 म्हणजेच उत्तर येतंय 200%. 2 मेट्रिक टनाचे 200% म्हणजे 40 क्विंटल. पुढील 5 उदाहरण बघा जर ए वजा बी चा 50% बरोबर ए अधिक बी चा 30% आहे तर बी हा ए च्या किती टक्के आहे. प्रथमतः आपण ए आणि बी च्या किमती काढूया. ए वजा बी चा 50% चा म्हणल्यानंतर गुणुले चिन्ह घेतलं आपण बरोबर. ए अधिक बी चा 30% 30% म्हणजे 30/100. तर हे अगोदर सोडून आपण ए आणि बी च्या किमती काढूया. हे ठिकाणी छेदस्थानी 1 आहे. आता इथं काय होतंय 50 1 50 आणि 50 दोन्ही 100 आणि ए वजा बी गुणिले 1 ए वजा बी चे येणार आहे आणि छेदस्थानी 2. इथं काय होतंय शून्याला शून्य कॅन्सल झालं म्हणजे ए अधिक बी गुणिले 3/10 आलेला आहे. तर हे 10 पण इकडे घेऊया. इकडे आल्यानंतर काय होतं इथं भागाकारात इकडे नंतर गुणाकारात येणार 10. ए वजा बी छेद 2 गुणिले 10 बरोबर इकडे काय राहते ए अधिक बी आणि हे गुणिले 3 राहते. 2 ना आपण इथं भागलं 2 पंचे 10 हे कंसात पडते. मग आता 5 न ह्या कंसाला आणि 3 न ह्या कंसाला भागूया. 5 1
5 गुणिले ए 5 ए वजा 5 गुणिले बी 5 बी बरोबर 3 गुणिले ए 3 ए अधिक 3 गुणिले बी 3 बी. आता 5 ए बरोबर इकडल्या 3 ए ची जोडी लावूया आणि वजा 5 बी बरोबर इकडल्या अधिक 3 बी ची जोडी लावूया. 5 ए तर ए 3 इकडे आल्यानंतर इथं अधिक इकडे नंतर वजा होणार वजा 3 ए बरोबर. हे अगोदरच तिथं 3 बी आहे हे 5 बी तिकडे नेऊया तर वजा 5 बी तिकडे गेल्यानंतर अधिक 5 बी होणार. 5 ए वजा 3 ए 2 ए बरोबर 3 बी वजा 5 बी 8 बी. तर ए बरोबर ए ची किंमत काढूया पहिल्यांदा हे 2 तिकडे गेलं 8 बी छेद 2 म्हणजेच ए बरोबर ह्या 2 8 ला जर भागलं तर 4 बी येते. बी चोक 8 झाल्यानंतर ए बरोबर किती येते 4 बी. ह्याच्यावरून आपण बी ची किंमत काढू शकतो. इथं बी आहे ना बी बरोबर काय होणार मग हे 4 इकडे येणार बघा इथं ए गुणिले 1/4 बरोबर बी. या ठिकाणी भागाकार 4/1 आहे इकडे आल्यानंतर 1/4 झालं गुणाकारामध्ये. बी ची किंमत किती आली ए गुणिले 1/4 ही ए ची आणि बी ची किंमत निघेल. आता विचारलंय का आपल्याला तर बी हा ए च्या किती टक्के आहे इथं आपल्याला दिलेलंच आहे. बी हा ए च्या किती आहे 1/4 1/4 म्हणजेच किती असते 25%. 1/4 म्हणजे बघा 1/4 गुणिले 100 4 ने 100 ला भागलं किती येतं उत्तर 25 म्हणजे बी हा ए च्या 25% आहे. जर एका अपूर्णांकाचा अंश 15% वाढविला आणि छेद 8% कमी केला तर तो अपूर्णांक 15/16 येतो. तर मूळचा अपूर्णांक शोधा. मूळचा अपूर्णांक x/y मानूया. मूळचा अपूर्णांक x/y मान. आता गणितात काय दिले बघा एका अपूर्णांकाचा म्हणजे x/y चा अंश जो आहे म्हणजे x जो आहे तो 15% वाढवला म्हणजे 15% कशाचे काढलेले आहेत x चे म्हणजे x चे 15% हे त्या x मध्ये पण मिसळायचे आहेत. x चे 15% अंश वाढवला म्हणजे ते त्यामध्ये मिसळायचे आहेत आणि छेद 8% कमी केला म्हणजे तो छेद वजा करायचा. तर त्याप्रमाणे मांडणी करून घेऊया. अपूर्णांकाचा अंश 15% वाढवला म्हणजे x चे 15% x गुणिले 15% आणि छेद 8% कमी केला म्हणजे y वजा y/8%. तर तो अपूर्णांक काय येतोय 15/16 असा तो अपूर्णांक येतोय 15/16. तर हे सोडवून घेतले की आपण आपल्याला त्या अपूर्णांकाची मूळ किंमत निघते. तर पहिल्यांदा हितलं एवढं बघूया आणि हितलं एवढं बघूया. x गुणिले 15/100 म्हणजे काय येतंय 15x/100 किंवा हे नुसतं बघा 15/100 म्हणजे काय आहे इथं 2 शून्य आहेत म्हणजे 0.15 आहे बरोबर म्हणजे 0.15 x येते. हेच x गुणिले 15/100 काय येते 0.15 x आणि हे इथलं एक x अगोदरच आहे. आणि ह्या ठिकाणी y गुणिले 8/100 ह्याचं काय येते 8 म्हणजे 8/100 8/100 म्हणजे काय आहे 0.8 आणि ह्याच्या अगोदर दशांश चिन्ह येते 0.08 असं येते 8/100 म्हणजे आणि त्याला गुणिले y आहे म्हणजे 0.08 y आणि अगोदर पासून येते y आहे बरोबर किती येते 15/16. हे समजण्यासाठी तुम्हाला लिहिलं होतं इथं कशा प्रकारे आलं हे एवढं x गुणिले 15/100 आलं 0.15x आणि y गुणिले 8/100 आलं 0.08 y. आता इथली करूया वजाबाकी. इथं x आहे म्हणजे ह्या x चा सहगुणक इथं 1 असतो गुप्तरित्या. ह्या 1 मधून
एक एक्स मधून 0.15x 0.15x त्याच्यामध्ये मिसळूया. म्हणजे 0.15x अधिक 1x तर किती होणार आहे? 1.15x हे वर झालं 1.15x. त्यानंतर खाली पण तसंच आहे. इथं एक y आहे, एक y असते म्हणजे नुसतं इथं एक असतं. एक y मधून 0.08y वजा करूया. एक y वजा 0.08y हे वजा करूया. इथे 10 9 0 10 मधून 8 गेले 2 89 9 आणि 0 शून्य गेले 0 म्हणजे इथं आलं 0.92y बरोबर 15/16. आता ह्यांचा तिरकस गुणाकार करून घेऊया. x छेद y बरोबर या ठिकाणी 15 वर आहे तर पहिल्यांदा 15चा इथं गुणाकार करूया आणि त्यानंतर इकडला करूया. 15 गुणिले 0.92 आणि 16 गुणिले 1.15. तर इथं 2 घरानंतर दशांश आहे. इथं 2 अंकांच्या अगोदर आणि इथं पण म्हणजे दशांश समतोल आहे, तर बॅलन्स आहे. म्हणजे दशांश नाही असं समजून जरी तिथं आपण केलं तरी सुद्धा जमतंय. 15 गुणिले 92 आणि 16 गुणिले 115. आता इथं काटछाट करूया. काटछाट होत्या 15ला आणि 115ला 5 न भाग जातोय. 5 त्रिक 15 5 दुनी 10 5 त्रिक 15. त्यानंतर 82 16 किंवा ह्याला 4 न जातोय. 4 चौक 16 4 दुनी 8 1 उरलं 4 त्रिकोण 12. म्हणजे आता ह्या 23ला 23 कॅन्सल झालं. 23 एके 23 23 एके 23 म्हणजे राहिलं काय फक्त 3/4 ही किंमत आहे x छेद y ची. उदाहरण क्रमांक 7. 150चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला तर मूळची संख्या कितीने कमी झाली. मूळची संख्या म्हणजे 150 ही किती कमी होती ते आपल्याला बघायचं आहे. पहिल्यांदा 150चा शेकडा 60 काढू. 150चा शेकडा 60 म्हणजे 60 छेद 100. तर 2 शून्याला 2 शून्य कटले म्हणजे किती झाले? 15 सक्की 90 काढला. येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला. पुन्हा ह्याचा शेकडा 60 काढूया. तर इथं ह्या शून्याला हा शून्य ह्या शून्याला म्हणजे 9 सक्की 54 ही संख्या तयार झाली. तर मूळची संख्या कितीने कमी झाली? मूळची संख्या म्हणजे 150 ही कितीने कमी झाली? त्यातून आलेली नवीन संख्या वजा करूया म्हणजे कितीने कमी झाली ते कळतंय. 10 इथं 4 10 मधून 6 गेले 10 मधून 4 गेले 6 4 मधून 5 जात नाही. पुन्हा इथं हाच्या घेतला 14 14तून 5 गेले 9 96. तर मूळ संख्या 96 ने कमी झाली. पुढील उदाहरण 40 पैसे हे 6 रुपयांचे शेकडा किती आहे? इथं पाहिलं तर 40 पैसे इकडे आहेत रुपये. तर एकके समान करू. पहिल्यांदा 6 रुपये म्हणजेच 600 पैसे. आता प्रश्न असा झाला 40 पैसे हे 6 म्हणजे 6 रुपये म्हणजे 600 पैशांचे 1% आहेत. आता या ठिकाणी 100 भागाकाराचा इकडे नेऊया. 100 गुणाकारामध्ये जाते. 40 गुणिले 100 बरोबर 600x. तर 40 गुणिले 100 किती येते? 4 आणि वरचे 3 शून्य 4000 बरोबर 600x. आता हे 600 इकडे आलं भागाकार होणार. 4000 भागिले 600 शून्याला शून्य कटले म्हणजे x बरोबर 40 भागिले 6 म्हणजेच पॉइंट मध्ये उत्तर काढूया. 6 6 36 4 उरले 40 झाले. 6 6 36 6 6 36 6.66% आहेत. पुढील उदाहरण बघा. 1 किलोग्राम धुण्याच्या पावडरची किंमत 40 रुपये आहे.
कंपनीने त्यावर शेकडा 12.5 किमतीची पावडर मोफत दिली, तर 1 किलोग्राम धुण्याच्या पावडरवर किती ग्रॅम पावडर मोफत मिळेल? 1 किलोग्राम धुण्याच्या पावडरची किंमत किती आहे? 40 रुपये, आणि कंपनीने त्यावर शेकडा 12.5 किमतीची सूट दिलेली आहे. म्हणजे 12.5% म्हणजे 40 रुपयाचे किती रुपये होत आहेत ते बघूया. 40 रुपयाचे 12.5% हे पहिल्यांदा काढूया. किती होत आहेत? 40 गुणिले 12.5 म्हणजेच 125/10 भागिले 100 म्हणजेच उलटून गुणिले 100/1 आहे, त्याचं 1/100 होणार. तर या ठिकाणी 0 0 कॅन्सल झालं. 4 इथं अंशामध्ये आहे, 4 पण 100ला जर भागलं 4 1 4 आणि 4 25 100 25 उत्तर येते, आणि 25 ने 125ला भागल्यानंतर उत्तर येते 5 रुपये. तर 12.5 म्हणजे त्याची किंमत किती येते? 5 रुपये. तर आता आपल्याला काढायचे किती ग्रॅम पावडर मोफत मिळेल. 12.5 किमतीची पावडर मोफत दिलेली आहे, म्हणजे 5 रुपयाची पावडर मोफत दिलेली. आता ते आपल्याला ग्रॅम मध्ये किती येईल ते काढायचे. तर 40 रुपयाची किती ग्रॅम येते? 1000 ग्रॅम. 40 रुपयाची येते 1000 ग्रॅम पावडर येते. तर 5 रुपयांची किती ग्रॅम पावडर येईल? त्याला आपण x मानूया. आता तिरकस गुणाकार करूया 100चा आणि 5चा. 100 100 100 सॉरी 1000 आणि 5चा. 1000 गुणिले 5 म्हणजे जिथे येणार आहे 5000, आणि खाली छेदामध्ये 40 0 4 4 एक्के 4, त्यानंतर 1 उरलं, 4 दुनी 8, त्यानंतर 2 उरलं, 4 पंचे 20. 125 ग्रॅम एवढी पावडर आपल्याला त्या ठिकाणी मोफत मिळेल. पुढील उदाहरण वाचूया 10व्या क्रमांकाचं. सोने व चांदी यांच्या संमिश्राचे 6 किलोग्रॅम वजनाचे बिस्किट असून त्यात 98.8% चांदी आहे, तर या बिस्किटामध्ये सोने किती ग्रॅम आहे? विचारलेलं आहे सोने, दिलेले आहे चांदी. 100% पैकी 98.8% चांदी आहे, म्हणजे सोनं किती असणार आहे? 100 मधून ही चांदी जर वजा केली तर येथे 1.2% एवढं सोनं असणार आहे त्याच्यामध्ये. 6 किलोग्राम म्हणजे ग्रॅम मध्ये त्याचं रूपांतर करूया. 6000 ग्रॅम. तर आपल्याला विचारलेलं आहे बिस्किटामध्ये सोने किती ग्रॅम आहे. 6 किलोग्रॅम वजनाचे बिस्किट आहेत, म्हणजे 6000 मध्ये 1.2% एवढं सोनं आहे. 6000 ग्रॅम मध्ये 1.2% एवढं सोनं आहे. म्हणजेच 6000 गुणिले 1.2 म्हणजे काय? 12/10. 1.2 ला भागिले 100 आहे, म्हणजे गुणिले 1/100 होणार. भागाकार म्हणजे उलटून गुणाकार. तर हे 2 शून्य, हे 3 शून्याला 3 शून्य गेले. 12 सकून 72 ग्रॅम एवढं त्या 6 किलोच्या बिस्किटामध्ये सोनं आहे. 11वं उदाहरण वाचूया. एका शाळेची विद्यार्थी संख्या एका वर्षी शेकडा 10 ने वाढली व दुसऱ्या वर्षी शेकडा 20 ने वाढून 528 झाली, तर 2 वर्षापूर्वी त्या शाळेची विद्यार्थी संख्या किती होती? 2 वर्षापूर्वीची संख्या आपण 100 मानूया. 2 वर्षापूर्वीची संख्या 100 मान. तर पहिली वाढ किती झाली बघूया. पहिली वाढ 10%ची झाली. पहिली वाढ 10%. 10% म्हणजे 100चे किती झाले? 110. त्यानंतर दुसरी वाढ किती टक्क्याची आहे? 20%ची. 20%ची ती जी वाढ आहे ती 110 वर वाढ होणार, म्हणजे 110चे 20% आपल्याला काढायचे आहे. तर ती येते 22. म्हणजे दुसरी वाढ झाल्यानंतर विद्यार्थी संख्या झाली 122, आणि टोटल किती किती झाली?
32. पहिल्या वर्षीची आणि दुसऱ्या वर्षीची वाढ. पहिल्या वर्षीची वाढ किती आहे? 10% वाढ आहे. आणि दुसऱ्या वर्षीची वाढ किती आहे? 22. दुसऱ्या वर्षी म्हणजे हे दोन्ही मिळून किती झालं? पहिली मूळ संख्या 100 आणि 32 वाढलेली म्हणजे 132 झाली ती वाढ होऊन संख्या. परंतु प्रत्यक्षात गणितात काय दिलेलं आहे? दुसऱ्या वर्षीची 20% ने वाढ झाल्यानंतर 528 झाली. म्हणजे हे जे 132 आहे ते म्हणजे 528 आहे असं आपण मानूया. तर आपल्याला काढायचे 2 वर्षापूर्वी. तर 100 म्हणजे किती? तर या ठिकाणी तिरकस गुणाकार करूया. 528 गुणिले 100 भागिले 132. ह्याच्यानंतर आपली x ची किंमत निघणार. म्हणजे इथं जशी 132 आहे आणि ही संख्या वाढ झाल्यानंतरची तशी ही 2 वर्षापूर्वीची संख्या इथं घेतलेली आहे. मग इथली जी किंमत आहे ती 2 वर्षापूर्वीची संख्या निघणार आहे. तर ह्यांना छोटं करूया पहिल्यांदा. या ठिकाणी 32 न आणि इथं 28 आहे म्हणजे ह्यांना 4 न भाग जातोय. 4 त्रिकोण 12 एक उरले 4 त्रिकोण 12. इथे 4 एक्के 4 एक उरलं 4 त्रिकोण 12 4 दोन्ही 8. 11 त्रिक 33. 11 एक्के 11 एक उरलं 11 नाही जात. 3 1 4 6. 3 न भाग आहे 3 एके 3 3 एके 3. 3 चौक 12 एक उरलं 3 चौक 12. 11 एके 11 11 चौक 44 आणि इकडे 100 आहे. खालचं संपलं म्हणजे x बरोबर 400 ही किंमत येते. 400 काय मानलेलं आपण? x काय मानलेलं आहे? 2 वर्षापूर्वीची विद्यार्थी संख्या म्हणजे 2 वर्षापूर्वीची विद्यार्थी संख्या आहे 400. 10% मलईचे 360 लिटर दूध व 8% मलईचे 600 लिटर दूध एकत्र केल्यास त्यातील मलईचे शेकडा प्रमाण काढ. आता 360 लिटर दुधामध्ये मलई किती आहे? 10%. 360 लिटर दुधामध्ये 10% मलई आहे म्हणजे किती होतंय त्याचं प्रमाण? 36 लिटर. 36. त्यानंतर 600 लिटर दुधामध्ये मलई किती आहे? 8%. 600 गुणिले 8 छेद 100. तर 100% 600 आणि 48 म्हणजे हे होतंय 48 लिटर. इकडं 360 लिटर मध्ये 36 लिटर आहे मलई आणि 600 लिटर मध्ये 48 लिटर आहे मलई. आता दूध एकत्र करू, मलई एकत्र करू. दूध किती आहे? 360 लिटर. 360 लिटर अधिक 600 लिटर आणि मलई किती आहे? 36 लिटर आणि 48 लिटर. किती होते? 600 आणि 300 900. 960 लिटर दुधामध्ये मलई किती आहे? 8 आणि 6 14 8 1 4 आणि 3 7 आणि 1 8 84. 960 लिटर दुधामध्ये 84 लिटर मलई आहे. तर शेकडा प्रमाण काढायचं आहे म्हणजे 100 पैकी किती येईल मलई? 960 लिटर दुधामध्ये 84 लिटर मलई आहे. तर 100 पैकी 100 लिटर दुधामध्ये मलईचं प्रमाण किती येईल? 1% मान. तर गुणाकार करूया. 100 गुणिले 84 छेद 960 या पद्धतीने x ची किंमत निघते. शून्याला शून्य गेले. या ठिकाणी 12 न भाग जातो. 12 8 96 आणि 12 7 84. x बरोबर आता काय आलं? 8. 2 चौक 8 2 पंचे 10 म्हणजे 7 5 35. 35 छेद 4. तर 35 छेद 4 4 4 8 32. 3 उरले 30 झालं. 4 7 28 20 उरले. 4 पंचे 20. 8.75% एवढं शेकडा मलईचं प्रमाण आहे.